नमस्कार मित्रांनो, आज जवळपास आपल्याकडे 10 रॅम्प आहेत. 10 रॅम्पवरती संपूर्ण गाड्याचं काम चालू आहे. आता इनोवा आहे, ह्याचं फुल सस्पेन्शनचं वगैरे काम करतो आपण. ह्याचं काय काय काम करतोय? ऑल बुशकिट मारलेला आहे. आता सस्पेन्शनचं वगैरे काम केलं ना. स्टेरिंग रॅक नवीन आहे, तिथं नवीन स्टेरिंग रॅक आहे. पाठीमागचं पण सस्पेन्शन केलेलं आहे. बाकी सगळं डीप सर्व्हिस, त्याचबरोबर टायमिंग चेंज पण करायचं ह्याचं, आणि इजर इंटरकूलर. आता इकडं फोक्सवॅगनची लक्षात घ्या, तुमच्याकडे जर टोयोटा गाडी असेल तर आपल्याकडे घेऊन येऊ शकता. कोणती पण असू द्या, क्रेस्टा असू द्या, लेटस असू द्या, ओल्ड असू द्या. त्यानंतर इथं बघा ओल्ड गाडी ही फोक्सवॅगनची वेंटो आहे. ह्याचं काय काय काम केलं? टायमिंग बेल्ट, ऑइल कूलर बॉडी खोललेलं आहे, जोडायला चालू आहे. इजर इंटरकूलर केलेलं आहे. आणि त्यानंतर टॅपेट कवर लिकेज काढायला चालू आहे. ओके. त्यानंतर दुसरी इकडे कुठली चालू आहे? इर्टिगा. दत्ता ह्याचं काय काय काम केलंय? त्याचे आपण क्लच प्लेट बदलले, क्लच प्लेट आणि डीप सर्व्हिस, इजर इंटरकूलर वगैरे, आणि बाकीच्या किरकोळ गोष्टी केलेल्या आहेत. सस्पेन्शनचं वगैरे केलं ना. ओके. तर इकडे बघा एसीची मशीन आहे. दुसरी इनोवा क्रेस्टा. इनोवावरती काय काय काम चालू आहे? हे बघू शकता तुम्ही, ह्याचं ब्रेक पॅड संपूर्ण खराब झाले. ब्रेक पॅड वगैरे बदलायचे. ब्रेक डिस्क, डीप सर्व्हिस, क्लच आहे आणि सस्पेन्शन. ओके. म्हणजे हे ह्याचं केलेलं आहे. मी इनोवा जर असेल तर नक्की घेऊन या. ह्यानंतर इकडे बघा स्कॉर्पिओ आहे. स्कॉर्पिओमध्ये ही फ्युल पंप बदलला होता, कारण की ही फ्युल जे पंप आहे ना, ही बदलला आहे. इथं दुसरा जुना बघा, ह्याला ओरिजिनल महिंद्राचं टाकलं आहे. कारण की काय झालं याचं की ह्या पंपामध्ये प्रॉब्लेम होतो की ही पंप हवा सोडत होता, त्यामुळे गाडी असं जास्त वेळ थांबली ना बंद होत होती, चालू होत नव्हती. ठीक आहे. ह्याचं काय काय केलं आज काम? डीप सर्व्हिस आणि ती पंपचं काम केले. ओके. बाकी काय नाही. ठीक आहे. त्यानंतर बारक्या काय काय केलं? बारक्या गाडीचं डीप सर्व्हिस चालू आहे ना याची. डीप सर्व्हिस वगैरे, थ्रोटल बॉडी चालू आहे. ह्यानंतर टिगवान, फोक्सवॅगनची टिगवान लेटेस्टवाली गाडी आहे. काय काय केले ओंकार याचं? डीप सर्व्हिस आणि फुल सस्पेन्शन. डीप सर्व्हिस आणि फुल सस्पेन्शन. सस्पेन्शनचं VWमध्ये मटेरियल येते. आता आपण डीप सर्व्हिस करून साईडला काढणार आहे. डीप सर्व्हिससाठी इजर वगैरे संपूर्ण खोललं होतं. लेटेस्टवाली गाडी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तुमची जर फोक्सवॅगनची असू द्या किंवा मर्सिडीज वगैरे कोणती जर असेल ना लेटेस्टवाली गाडी, ती पण आपल्याकडे कामाला घेऊन येऊ शकता तुम्ही. ही बघू शकता, याचं सस्पेन्शन, लोअर आर्मचं वगैरे सगळं म्हणजे संपूर्ण डेड ॲक्सेल वगैरे खोललेलं आहे. ही बघा, हे सी माउंट वगैरे संपूर्ण तुटलेलं आहे. तिकडे बघू शकता. तसंच स्कॉर्पिओ आहे, त्याबरोबर इथं SX4. त्यानंतर इकडे इनोवा क्रेस्टा, याचं पण काम आहे. याचं फुल सस्पेन्शनचं काम आहे. त्या तिकडे बघू शकता I-20, त्याचं टायमिंग चेन वगैरे केलेलं आहे. त्याचबरोबर VW आहे, ह्याचं कुलंट लिकेजसाठी हे आले आहे. त्यानंतर महिंद्रा मरांजो, आणि बाहेर पार्किंगमध्ये पण बऱ्याच आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, तुमची जर इनोवा वगैरे असेल किंवा त्यानंतर महिंद्राची कोणती असेल किंवा तिकडे ब्रिझा आहे, ह्या सगळ्या जर गाड्या असतील, ती जी आहे ना, ती गेअरबॉक्ससाठी खोललेली आहे. ती पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या गेअरमध्ये त्याचा आवाज येतो. ह्या जर कोणत्या गाड्या असतील मित्रांनो, तर नक्की आपल्याकडे एक वेळेस व्हिजिट घेऊन या. तुम्हाला प्रोफाईलमध्ये ॲड्रेस बघायला भेटेल.